हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा देशमुख सायन्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। मी पुन्हा रेसिपी घेऊन आली आहे। आज मी फणसाची भाजी करणार आहे। तर मी सुरुवात करते फणसाची भाजीसाठी। सर्वात आधी मी पॅन ठेवते गॅसवर। मी इथे एक पाव फणस घेतलेला आहे। मी पाण्यात ठेवले कारण की काळं पडलं नाही पाहिजे म्हणून मी पाण्यात ठेवून दिले। तसे मी एक दोन वेळा धुवून ठेवलेलं होतं। तर आता मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात मी तेल टाकून घेत आहे। या भाजीला पण असं थोडं तेल जास्त पाहिजे असते। तर मी दीड मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे। फ्रेंड्स, मी तुम्हाला एक सांगायचं होतं की मी आता ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। बेसिक मी छोट्या भाज्या म्हणजे सिंपल भाज्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। अशा अनेक गोष्टी असतात, अनेक पदार्थ असतात, मी तुमच्यापर्यंत तर घेऊन येणारच आहे। पण मला असं वाटतं की तुम्ही रिस्पॉन्स द्या चांगलं। आणि मी हे माझं क्लाउड किचन मी कशा पद्धतीने सुरू केलं, म्हणजे सुरुवात कशी झाली, हे पण मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे। माझ्यासारख्या अशा गृहिणी आहे जे घरून सुरुवात करताय का घरी बसून, मग त्यांना पण काहीतरी करायची इच्छा आहे। तर मला पण त्यांना सांगायची पण इच्छा आहे, त्यांच्याशी बोलावंसं वाटत आहे मला। आता त्यांच्यासोबत मी अनेक गोष्टी शेअर करायचं वाटत आहे। तर तुम्ही प्लीज, तुम्हाला जर माझ्या बोलण्याला जर इंटरेस्ट असेल, म्हणजे मी जे काही बोलताय सांगताय, तर तुम्ही मला प्लीज रिप्लाय करा, माझ्याशी काही गप्पा मारा। मला पण आवडेल तुमच्यासोबत गप्पा मारायला। तर चला आता मी रेसिपी सुरुवात करते रेसिपीसाठी। तर सर्वात आधी मी जिरं मोहरी टाकते। मोहरी टाकते मी 1 टीस्पून मोहरी टाकली आणि 1 टीस्पून जिरं टाकले। आता कांदे टाकते मी। दोन कांदे टाकलेले आहे, मीडियम कांदे टाकलेले आहे बारीक चिरून। आता कांद्याला होऊ द्यायचं आहे। तर कांदा चांगला झालेला आहे, गुलाबी झालेला आहे बघा। छान असा लाल होऊ द्यायचा आहे, कच्चा नाही राहू द्यायचा आहे। आता मी लसूण पेस्ट टाकते याच्यात। 1 चमचा लसूण पेस्ट टाकली आहे मी। लसूण पेस्ट टाकून झाली आहे। आता मी सुके मसाले टाकते। त्याच्या आधी मला टमाटर टाकायचं आहे, टमाटर टाकून देते। 1 मोठा टमाटर घेतलेला आहे मी, बारीक कापून घेतले। टमाटर टाकले। आता थोडं त्याला शिजू देते टमाटरला, मग नंतर सुके मसाले टाकतात। ही फणसाची भाजी मला खूप आवडते, माझ्या आवडीची भाजी आहे। तर मी माझ्या आवडीची भाजी करून दाखवते तुम्हाला। याच्या आधी पण माझ्या मिस्टरांची आवडीची भाजी करून दाखवली, कढी गोळे। ती पण तुम्ही रेसिपी बघू शकता।
फ्रेंड्स ना, मी इतकी बिझी असते, माझं शेड्यूल इतकं बिझी असते की मला म्हणजे थोडीशी पण फुरसत भेटत नाही. इतक्या ऑर्डर्स असतात, कंटिन्यू तुम्हाला ते गॅसजवळ तुम्हाला कंटिन्यू तुमचा हात चालवावा लागतं. म्हणजे असं इतकी बिझी होऊन जातं की पूर्ण ऑर्डरमध्ये आपल्याला पूर्ण पूर्ण माइंड आपल्याला पूर्ण फोकस आपल्याला कामात ठेवावं लागतं. पण अशा पद्धतीने मला पण तरी पण मला तुमच्यासाठी मी छान असे नवीन नवीन डिशेस मी करून दाखवायचं, हे एक वेगळा आनंद आहे माझ्यासाठी. एक नवीन पण एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी, हा चॅलेंज आहे. तर मला पण असं युनिक डिश मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊन आली आहे. तर तुम्हाला रिस्पॉन्स देणं जरुरी आहे फ्रेंड्स. चला, आता कांदा अजून टमाटर चांगलं झालेलं आहे, तर सुके मसाले टाकते मी. अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, आता चांगलं मिक्स करून घेते. फ्रेंड्स, अजून मला हे सांगायचं आहे की हे फणस मी धुवून ठेवून दिलेलं आहे. ही मी फणस मी शिजवून नाही घेतलेला आहे, कच्चंच मी ॲड करते मी या मसाल्यामध्ये. तो कोणी काही लोक शिजवून घेतात, थोडा म्हणजे हा याचा कच्चापणा जाण्यासाठी शिजवून घेत असतात. पण मला हा भाजी शिजवतानाच शिजत असताना मला आवडते, कारण की अर्ध थोडं कच्चं मला आवडतं. म्हणजे खूप फार शिजलेली फणसाची भाजी मला नाही आवडत. आता फणस टाकून झालेलं आहे, आता मी भाजी काढून घेते. फ्रेंड्स, आता मी हा मटण मसाला घेतला आहे, तो मी आता याच्यात ॲड करते. याने पण छान असं टेस्ट वाढतं. ज्यांना फणसाची जे नॉनव्हेज नाही खात, जे व्हेजवाले आहे, त्यांना ही भाजी खूप म्हणजे आवडेल. आणि बरेच लोकांना ही फणसाची भाजी खूप आवडतं. पण हे अशा पद्धतीने भाजी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. फ्रेंड्स, आता हे भाजी कालवून झालेली आहे, मिक्स झालेली आहे. आता मी पाणी ॲड करते याच्यात. मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, बघते मी पहिले. एक ग्लास पाणी टाकते मी याच्यात. आता चांगलं शिजू देते याला. हे पण भाजी म्हणजे अशी तेलात चांगली होऊ दिली, अर्क याचा ना चांगला उतरतो भाजीचा, तर याच्यातच ना ही भाजी शिजू द्यायची असते. फ्रेंड्स, आता हे पाणी ॲड करून झालेलं आहे. आता चांगलं याला शिजू द्यायचं आहे. मी थोडा मीडियममध्ये ठेवलेला आहे गॅस. फ्रेंड्स, आता मी म्हटलं होतं की थोडं कच्चं म्हणजे कसं, आपण नॉनव्हेजचे आपण भाजी पीसेस, आपण चिकनचे पीसेस किंवा मटनचे आपण पहिले कुकरमध्ये आपण शिजून घेत असतो, तर जास्त अति शिजल्याने चुई होऊन जातं. चुई म्हणजे कसं चुई होऊन जातं म्हणजे ओव्हर कुक होतं आहे. तर ते पण कसं स्किल आहे, तर शिजवायचं प्रमाण आपल्याला किती असायला पाहिजे म्हणजे ते कळलं ना की आपण ॲटोमॅटिक. आता ही भाजी पण कशी आपल्याला कळतं की ही भाजी कितपर्यंत शिजवायची आहे, त्यानुसार ही भाजी पण आपल्याला खायला पण एक मजा येते. तर थोडंसं मला ना अति शिजलेली भाजी नाही आवडत, तर प्रत्येकाची चॉईस आहे. पुन्हा एकदा काढून घेते मी. आता याला चांगल्याने शिजू देते.
मी चेक करत आहे भाजी, पाणी आटलं याचं. भाजी अजून शिजायची आहे. मी अजून याच्यात पाणी ॲड करत आहे. भाजी शिजायला अजून वेळ आहे म्हणून मी पाणी टाकून घेतलं आहे याच्यात. थोडा रसा, खूप जास्त रसा नाही पण थोडं नावापुरता रसा पाहिजे मला. भाजी चेक करत आहे. भाजी शिजली आहे. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. फ्रेंड्स, ही भाजी रेडी आहे. तुम्ही फणस प्रेमी असाल तर अशा पद्धतीची भाजी करून तुम्ही नक्की करून पहा. चला मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूया. तर असं तुम्ही लाईक अजून शेअर करत चला मला. थँक्यू.